राजकारणाच्या रणांगणामध्ये एकमेकांविरोधात शड्डू ठोकणाऱ्या नेत्यांमध्ये आता बिळातून हल्ले प्रतिहल्ले सुरू झाल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंनी केलेले वार आणि त्यावर फडणवीसांनी केलेले प्रहार यामुळे आधीच महाराष्ट्रातील राजकारण तापलंय आणि त्यात वणवाही पेटलाय। जेव्हा उजाडेल तेव्हा आमचं सरकार तिकडे दिल्लीत आलेलं असेल, मग तुम्ही कोणत्याही बिळात लपा, अगदी सुरतच्या बिळामध्ये जरी लपलात तर ती बिळ खडून काढून तुमच्या शेपट्या धरून तुम्हाला आम्ही उलट लटकवल्याशिवाय राहणार नाही। उद्धव ठाकरेंनी जळगावच्या सभेत भाजप आणि महायुतीवर जोरदार टीकास्त्र डागले। भाजपला बिळातून काढून मारण्याची भाषा केली, पण ठाकरेंच्या या टीकेला फडणवीसांनी जळगावच्याच भूमीतून प्रत्युत्तर दिल्याचं बघायला मिळालं। बिळाची भाषा करणाऱ्या ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांनी राजकीय वाघनखांनी प्रहार केला। 4 तारखेनंतर भाजपवाल्यांना बिळातनं काढून मारू। अरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा बिळात लपले होते, तेव्हा बाहेर आले नाही आणि आज आम्हाला बिळातनं काढून मारू म्हणता। वाघांना हात लावायची हिंमत आहे यांची? महायुतीचे लोक हे वाघासारखे आहेत, हे काय आम्हाला हात लावणार आहेत? आता फडणवीसांनी स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या शिवसैनिकांच्या सरसेनापतीवरच टीका केल्यावर ठाकरेंचे पाठीराखे तरी कसे शांत राहणार? ठाकरेंच्या शिलेदार असलेल्या सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले। देवेंद्र फडणवीस जी आपण हुशार आहात असं लोक म्हणतात, तो वारंवार आपण कॉप्या करून पास झालेले आहात हे का सिद्ध करता? 10 वर्षामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे निधड्या छातीने का 100-150 पत्रकारांना एकत्रित सामोरे जात नाहीत? कोणत्या बिळात लपलेले असतात? काय मोदींना भीती वाटते का बिळातून बाहेर यायची? मोदी पत्रकारांना घाबरतात का? महाराष्ट्रात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय, त्यातच आता लोकसभा निवडणुकीचा रणसंग्रामही तापल्याचं दिसतंय। निवडणुकीचा अंतिम टप्पा जसजसा जवळ येईल तसा हा आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदाव्यांचा खेळही आणखी वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।